बुलढाण्यातील केस गळती प्रकरणी आयसीएमआर पथक पुन्हा शेगावामध्ये दाखल झालाय। आयसीएमआर पथकानं पुन्हा 20 रुग्णांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत आणि सिलेनियमचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे बुलढाण्यामधील काही गावांमध्ये ही केस गळती होत होती। डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर यांच्या टीमच्या तपासणीमधून हे केस गळतीचं कारण उघड झालेलं आहे आणि शेगावातील काही गावांमधून घेतलेल्या नमुन्यांमधून सिलेनियमचं प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलंय। पूर्वी जे रक्ताचे नमुने घेतले होते आणि त्याच्या ज्या टेस्टिंग केल्या होत्या त्याच्यामध्ये काही जे आढळलं त्याच्यामध्ये काही सुधारणा झाली आहे का, नायट्रेट्स वगैरे काही फरक पडलाय का, या गोष्टींसाठी परत आपण त्याच रुग्णांचे नमुने घेत आहे आणि ते आपण कम्पेअर करणार आहेत की याच्यात काय सुधारणा झाली, कॅल्शियम वाढलं का नाही, पहिलं कॅल्शियम कमी होतं, विटॅमिन्स कमी होते, तर या पद्धतीनं आपण ते कम्पॅरिझनसाठी परत रक्ताचे नमुने घेतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत आहेत। संदीप, आयसीएमआर पथकाकडून कशा आता उपाययोजना करण्यात येतात, कारण की रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुन्हा एकदा पाठवण्यात आलेले आहेत। पहिला अहवाल आला नसल्याचं कळतंय। श्रद्धा, आपण खरं जर पाहिलं तर आयसीएमआरचं पथक गावातून जवळजवळ 3 आठवडे आता या घटनेला लोटलेत। अजूनही हा अहवाल जो आहे तो आलेला नाही आहे। 2 दिवसापूर्वी हा अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे आल्याची माहिती होती आणि त्यांनी दिल्लीमध्येच पत्रकार परिषदेचं आयोजन देखील केलं होतं। मात्र तडकाफडकी नंतर ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली। त्यामुळे घेतलेल्या नमुन्यांमध्ये सेलेनियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळल्याची माहिती होती आणि त्यामुळे जे धान्य वितरित ज्या गोडाऊनमधून केलं जातं त्या खामगावचे ते गोदाम देखील सील केले होते आणि धान्याची उचलही अकोल्यातून केली गेली होती। हा अहवाल आला नसल्याने काहीतरी मोठं या अहवालातून स्पष्ट होईल अशी शंका, भीती जी आहे ही नागरिकांमध्ये व्यक्त केली जात होती। पहिला अहवाल अजून अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही आणि कालपासून पुन्हा एकदा या 2 गावांमध्ये, बोंडगाव आणि कालवड या 2 गावांमधल्या 20 रुग्णांचे पुन्हा एकदा रक्ताचे नमुने जे आहेत हे आयसीएमआरच्या प्रतिनिधीकडून घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे अतिशय भीतीचं वातावरण जे आहे ते या भागामध्ये पसरलेलं आहे। खरं तर सेलेनियमच्या प्रमाणामुळेच, अतिप्रमाणामुळे नागरिकांचे हे केसगळती होत आहे का हे अद्यापही सिद्ध नाही। मात्र अतिशय गोपनीय पद्धतीने हे सर्व हाताळलं जातंय। या बाबतीत मात्र आता मोठा संभ्रम जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि भीतीचं वातावरण देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय। श्रद्धा, नाही, बरोबर आहे संदीप, नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।